नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजत इंटरनेट कॅफेमध्ये। मी आहे राजत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा आयडी कशी तयार करायची, महा आयडी बनवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, प्रक्रिया काय आहे, तसेच कोणत्या चुका टाळायच्या हे सर्व अगदी सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून सरकारी योजना, ऑनलाइन फॉर्म आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळतील। चला सुरुवात करूया। सरकारी अपडेट सबसे पहले सबसे आसान। वेलकम टू रजत इंटरनेट कैफे। सर्वप्रथम डेस्कटॉप स्क्रीन ओपन करायचे। त्यानंतर न्यू टॅब ओपन करायचं। त्याच्यामध्ये आपल्याला mahasaarathi.gov.in लॉग इन करायचं आणि एंटर करायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये कस्टमरचा आधार कार्ड आणि आपला आधार कार्ड नंबर एंटर करायचा। चला आपण आधार कार्ड नंबर एंटर करूया। एंटर केल्यानंतर पॉपअपवर क्लिक करून OTP सेंड करायचा। OTP सेंड यशस्वीरित्या झाल्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP आली का चेक करायचे आणि OTP सबमिट करून टाकायचे। या कॉलममध्ये OTP एंटर करून टाकायचे। चला OTP टाईप करूया आणि सत्यापित करून टाकायचं। त्यानंतर लोडिंग येणार। त्याच्यानंतर हा माहिती इंट्रोडक्शन पूर्ण वाचून पॉपअपवर क्लिक करायचं। सर्वात पहिले सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित आहे का चेक करून घ्यायची आणि स्वीकृत आणि पुढे जावर क्लिक करायचं। त्यानंतर आपली संपूर्ण माहिती याच्यामध्ये पाहायला मिळेल। त्याच्यामध्ये वैयक्तिक माहितीमध्ये आपल्याला पूर्ण नाव, जन्मतारीख, आधार कार्ड, मोबाईल नंबर, ॲड्रेस, राज्य, जिल्हा, पिनकोड सर्व माहिती आपल्याला तिथे पाहायला मिळेल। त्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये आपण मोबाईल त्यानंतर तिथे टेक्स्ट टाईप करून मोबाईल नंबर एंटर करायचा। सर्व अगोदर मोबाईल नंबर एंटर करून त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करायचा। मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर कॅप्चा टाकायचा। कॅप्चा टाकल्यानंतर जतन पुढे जावं क्लिक करायचं। त्यानंतर एक OTP जातो आपल्या मोबाईलला, ते OTP एंटर करायचं। आपल्या मोबाईलला OTP आलेली असेल तर मोबाईलची OTP एंटर करून सत्यापित करून टाकायचं। OTP बरोबर टाकायचं, समजा कॅप्चर घालायचं, OTP व्यवस्थित घालायचं, चुकीची OTP नाही घालायची, दुसऱ्याहून जतन करायचं। कधी कधी सर्व्हरचे आता OTP यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। अजून एक OTP आले असेल ते पण एंटर करून सत्यापित करून टाकायचं। OTP सक्सेस झाल्याच्या नंतर आपलं रजिस्ट्रेशन यशस्वीरित्या पूर्ण झालं असं स्क्रीनवर दिसेल आपल्याला। त्यानंतर आपली महा आयडी जनरेट व्हायला 24 तास, तसेच त्यानंतर पोर्टलवर चेक करून त्यानंतर मेन साईडवर यायचं। त्यानंतर आपल्याला महा आयडी जनरेट झाली असेल तर महा आयडी लॉग इन करायचं, नाहीतर मग आधार कार्ड नंबर घालून लॉग इन करून आपला महासारथी कार्ड डाउनलोड करून टाकायचं। याच्यामध्ये आपल्याला आधार कार्ड नंबर एंटर करून टाकायचा। OTP जाणार, OTP सबमिट करून OTP जाणार,
OTP सबमिट करायचं, OTP घालून टाकायची. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, ऑनलाईन फॉर्म आणि नवीन अपडेट्ससाठी रजत इंटरनेट कॅफे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.